आपल्याला घातांकांबद्दल बरीच माहिती आधीपासूनच आहे. उदाहरणार्थ जर आपण 4 ही संख्या घेतली आणि तिचा 3 हा घातांक घेतला, म्हणजेच 4 घात 3, तर याचा अर्थ 4चा स्वतःशी 3 वेळा गुणाकार करणे असा होतो. किंवा तुम्ही असाही विचार करू शकता की 1 पासून सुरुवात करून 1ला 4ने गुणायचं आणि मग अशा प्रकारे 4ने 3 वेळा गुणायचं. पण कसंही केलं तर याचं उत्तर 4 गुणिले 4 म्हणजे 16 आणि 16 गुणिले 4 म्हणजे 64 असंच येणार. आपल्याला ऋण घातांकांबद्दल देखील थोडंफार माहिती आहे. उदाहरणार्थ जर मी 4 घात ऋण 3 घेतले तर आपल्याला माहिती आहे की हे ऋणचिन्ह आपल्याला त्याचा गुणाकार व्यस्त घ्यायला सांगतं. म्हणजेच 1/4 घात 3. आणि आपल्याला आधीच माहिती आहे की 4चा तिसरा घात 64 आहे, त्यामुळे हे 1/64 असं लिहिता येईल. आता आपण अपूर्णांक घातांकांचा विचार करूया. चला पाहूया 4चा घात अर्धा म्हणजे नक्की काय असेल. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हा व्हिडिओ इथेच थांबवा आणि हे काय असू शकेल याचा थोडा विचार करून अंदाज लावा. गणितातील संकेतांनुसार किंवा गणितातील ज्या व्याख्येचा बहुतांश लोक किंवा खरे तर सर्वच लोक वापर करतात त्यानुसार 4चा घात अर्धा हे 4चा वर्गमुळासारखेच असते. आणि असे का आहे किंवा याची व्याख्या अशा प्रकारे का केली गेली आहे याबद्दल आपण पुढे चर्चा करणारच आहोत. जेव्हा आपण खऱ्या घातांकांसोबत काम करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला त्याचे अनेक छान आणि सोपे गुणधर्म पाहायला मिळतात. पण 4चे वर्गमूळ म्हणजे नक्की काय? विशेषतः हे मुख्य मूळ म्हणजे अशी कोणती संख्या आहे जिला जर मी तिच्याशीच गुणले, म्हणजे जर माझ्याकडे त्या संख्येपैकी 2 संख्या असतील आणि मी त्यांचा एकमेकांशी गुणाकार केला तर मला 4 मिळेल. तर कोणत्या संख्येला स्वतःनेच गुणल्यावर 4 मिळते? नक्कीच ती संख्या आहे 2. आणि हे सगळं इतक्या अचूकपणे कसं जुळून येतं हे समजून घेण्यासाठी लक्षात घ्या की आपण 4ला 2चा दुसरा घात म्हणजेच 2 घात 2 असंही लिहू शकतो. आता तुम्हाला यात काहीतरी रंजक दिसायला सुरुवात झाली असेल. 4चा घात अर्धा बरोबर 2 आहे आणि 2चा घात 2 बरोबरही 4 आहे. आता याची खात्री करण्यासाठी आपण काही उदाहरणे बघू. तुम्हाला जेव्हा गरज वाटेल तेव्हा हा व्हिडिओ थांबवून तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तर मी आता तुम्हाला जे सांगितलं त्यावर आधारित 9चा घात अर्धा म्हणजे काय असेल असं तुम्हाला वाटतं? अगदी बरोबर. ते फक्त 9चं वर्गमूळ असेल, 9चं मुख्य मूळ आणि ते साहजिकच 3 असेल. आणि याच प्रकारे आपण असंही म्हणू शकतो की 3चा वर्ग किंवा मी अशा प्रकारे लिहितो की 9 बरोबर 3चा वर्ग ही दोन्ही विधानं अगदी खरी आहेत. आपण यासारखीच आणखी उदाहरणं सोडवूया. 25चा घात अर्धा किती असेल? तर हे फक्त 5 असेल. कारण 5 गुणिले 5 25 होतात. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की 25 हे 5च्या वर्गाच्या बरोबर आहे. आता आपण एखाद्या संख्येचा घात 1/3 घेतल्यावर काय होतं त्याचा विचार करूया. तर कल्पना करा की आपण 8चा घात 1/3 घेत आहोत. इथली व्याख्या अशी आहे की एखाद्या संख्येचा 1/3 घात घेणं म्हणजे त्या संख्येचं घनमूळ घेणे आणि घनमूळ काढणे म्हणजे अशी कोणती संख्या आहे जी मी 3 वेळा घेऊन त्यांचा एकमेकांशी गुणाकार केला तर मला 8 मिळतील. म्हणजेच कोणती संख्या गुणिले तीच संख्या गुणिले तीच संख्या बरोबर 8 येईल. आपल्याला आधीच माहिती आहे की 8 म्हणजे 2चा घात 3 आहे. त्यामुळे 8चं घनमूळ किंवा 8चा घात 1/3 हे 2च्या बरोबर असेल. याचा अर्थ असा होतो की मला अशी संख्या शोधायची होती जिला मी स्वतःशीच सलग 3 वेळा गुणाकार केला तर मला 8 मिळतील. ती संख्या 2 आहे, कारण 2चा घात 3 म्हणजे 8 होतात. आपण आता आणखी उदाहरणे पाहूया. 64चा घात 1/3 किती असेल? आपल्याला आधीपासूनच माहिती आहे की 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर 64 होतात. त्यामुळे याचं उत्तर 4 असेल. आणि आपण आधी इथे लिहिलंच आहे की 64 म्हणजे 4चा घात 3 आहे. मला वाटतं की आता तुम्हाला यातला आकृतिबंध आणि सममिती थोडी थोडी समजू लागली असेल. आणि हीच संकल्पना आपण इतर कोणत्याही परिमेय घातांकांसाठी देखील वापरू शकतो. तर इथे काय घडतंय? समजा माझ्याकडे एखादी संख्या आहे. मला एखादी योग्य संख्या आठवू द्या. तर समजा माझ्याकडे 32 ही संख्या आहे. ठीक आहे. आणि मी तिचा घात 1/5 घेतो म्हणजेच 1/5. तर याचा अर्थ असा होतो की मला अशी संख्या शोधावी लागेल जिचा स्वतःशीच सलग 5 वेळा गुणाकार केल्यास मला 32 मिळतील. तर 32 म्हणजे काय? तर 32 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. त्यामुळे ती संख्या 2 आहे. जर मी या संख्येचा स्वतःशीच 5 वेळा गुणाकार केला तर मला 32 मिळतील. त्यामुळे याचं उत्तर 2 आहे. किंवा हीच गोष्ट दुसऱ्या शब्दात सांगायची झाल्यास आपण असं म्हणू शकतो की 32 हे 2चा 5वा घात म्हणजे 2 घात 5 याच्या बरोबर आहे.